नमस्कार, मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने याप्रमाणे दिसते। ही वीण विणल्यानंतर खालच्या बाजूने एजिंग ही याप्रमाणे किंवा नागमोडी एजिंग येते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 2 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 6 अधिक 1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन सुरू होण्यापूर्वी किंवा जो ओळीच्या सुरुवातीला पहिला स्टार असतो त्याच्या आधी हे 2 टाके याप्रमाणे विणायचे आहेत। एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, पुढचा टाका सुलट विणायचा, हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा। हे 2 टाके झाल्यानंतर आता रिपीटेशन सुरू होईल। रिपीटेशन याप्रमाणे आहे, एक सुलट, या एका टाक्याचे 3 टाके विणायचे आहेत, एक सुलट, आत धागा घ्यायचा, हाच टाका पुन्हा एकदा विणायचा की एकाचे 3 टाके होतात, टाका काढून टाकायचा, त्यानंतर पुन्हा एक सुलट, त्यानंतर हे 2 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे, एक सुलट, हे उचललेले जे 2 टाके आहेत ते या एका टाक्यावरून काढून टाकायचे। हेच 6 टाक्यांचं रिपीटेशन पुन्हा पुन्हा विणायचं आहे। एक सुलट, एकाचे 3 विणायचे, एक पहिल्यांदा सुलट विणायचा, अटी घ्यायची, त्याच टाक्यातून एक टाका सुलट विणायचा की एकाचे 3 टाके होतील, पुन्हा एक सुलट, 2 टाके उचलायचे, एक सुलट विणायचा, उचललेले 2 या एका टाक्यावरून काढून टाकायचे। हेच पुन्हा पुन्हा रिपीट करत जायचं आहे। शेवटचे 5 टाके उरेपर्यंत हेच 6 टाक्यांचं रिपीटेशन विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचे 5 टाके उरलेले आहेत ते याप्रमाणे विणायचे, एक सुलट, एकाचे 3, एकाच टाक्यातून याप्रमाणे 3 टाके विणायचे आहेत, एक सुलट, शेवटी 2चा 1 सुलट, याप्रमाणे हे शेवटचे 5 टाके रिपीटेशन नंतर जे येतात ते याप्रमाणे विणायचे। शेवटचा टाका एजिंगचा आहे, पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे, ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे, सगळे टाके उलट विणायचे। दुसरी ओळ ही पूर्ण उलट विणायची आहे, शेवटचा टाका एजिंगचा आहे, दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। ही वीण खूप सुंदर दिसते, विणायला खूप सोपी आहे, लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे। खालच्या बाजूने अशी नागमोडी याला एजिंग येते, त्यामुळे ही वीण घालताना बॉर्डर नाही घातली तरी चालते। ही वीण बेबी स्वेटरसाठी, लेडीज स्वेटरसाठी, त्याचप्रमाणे शालसाठी, स्कार्फसाठी, डिझायनर स्वेटरसाठी वापरू शकता। क्राफ्टसाठी सुद्धा ही वीण उपयोगी आहे। ही वीण कोणत्याही प्रकारच्या लोकरीमध्ये छान दिसते। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल, तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।